कोडोली परिसरात खासगी सावकारकीचा कहर, पोलिसांकडून तक्रार नोंदवण्याचे आवाहन। पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरामध्ये खासगी सावकारकीच्या प्रमाणात प्रचंड मोठी वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या विवेक सर्जेराव शिंदे यांना परिसरातील दोघा तरुणांनी खासगी सावकारकीच्या माध्यमातून 15% मासिक व्याजदराने रक्कम दिल्याचं तसेच व्याज वसूल केल्याची तक्रार कोडोली पोलीस ठाण्यात दिली आहे। या घटनेनंतर कोडोली परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। या अशा पद्धतीने अन्यही अनेक छोटे मोठे खासगी सावकार कोडोली परिसरात कार्यरत असून त्यांच्याकडूनही अशा सर्वसामान्य गरजू लोकांची पिळवणूक होत असल्याची चर्चा कोडोली आणि परिसरामध्ये आहे। समाज माध्यमावर देखील याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। त्यामुळे कोडोली पोलिसांच्या वतीनं या अशा बेकायदेशीर खासगी सावकारांच्या विरोधात जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी बिनधास्त कोडोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवावी। त्यांचा कायदेशीर बंदोबस्त कोडोली पोलीस करतील असे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केलं आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, कोडोली पोलीस ठाणे, सर्व नागरिकांना आवाहन करतो की नुकताच कोडोली पोलीस ठाणे येथे खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत। तरी नागरिकांनी न घाबरता पोलिसांनी तक्रार नोंदवावी। खाजगी सावकारी करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। रविराज शेडगे आणि शुभम कणसे या दोघांनी विनापरवाना सावकारी करून विवेक शिंदे यास मुद्दल आणि व्याज रकमेसाठी शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं। त्यांना 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे।